मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। सुभाषनगर परिसरातून एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 2 किलो 305 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महादेव सीताराम शिंदे वय 40 राहणार बेवणूर तालुका जत जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे आपल्या पथकासह सुभाषनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते। दरम्यान एक इसम सुभाषनगर भागात एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गांजा घेऊन येऊन थांबला असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला। पोलिसांनी संबंधित आरोपी महादेव शिंदे याला ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील पुठ्ठ्याचा बॉक्स उघडला असता त्यात गांजा आढळून आला। पोलिसांनी पंचांसमक्ष 57,625 रुपये किमतीचा एकूण 2 किलो 305 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात महादेव शिंदे यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, अमोल ढोले, हेड कॉन्स्टेबल रावसाहेब सुतार, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देशमुख, दीपाली केंद्रे, स्वप्नील भोसले आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र शिंदे यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत। TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे।